गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदूतया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते बंधू या श्रीचरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम पांडुरंग हरी वासुदेव हरी भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। परमपूजनीय डॉक्टर काका, परमपूजनीय मंदाताई गंधे या दोघांना आधी प्रवचनाच्या आधी आवाहन करते आणि नमस्कार करते, कारण या उभयतांकडनं भगवद्गीता हा ग्रंथ समजून घेण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे। त्यातले सुंदर असे जे विचार आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आदरणीय श्री व सौ फुंडकर करत आहेत। तर त्याला न्याय देण्याचा प्रयत्न वक्ता आणि श्रोता असं आपण उभयतांनी करूयात। सर्व सद्भाविकांना श्रोत्यांना मनपूर्वक वंदन करते। भगवद्गीता आताच संचलन करणाऱ्याने आपल्याला सांगितलं की प्रस्थानत्रयीपैकी एक ग्रंथ। प्रस्थानत्रयी म्हणजे नेमकं काय आहे आपल्या समोर, की कुठल्याही प्रवासाला ज्या वेळेला आपण निघतो त्यावेळेला सामानाची बांधाबांध करतो, आपल्यासोबत काय काय लागेल काय काय नाही हे सगळं लक्षात घेऊन ते सामान जमवण्याचा प्रयत्न करतो आणि मग आपण प्रस्थान ठेवतो म्हणजे प्रवासाला निघतो। त्याप्रमाणे ज्याला परमार्थाचा प्रवास करायचा आहे, जीव ब्रह्म ऐक्य सिद्धी ज्याला आपल्या जीवनामध्ये घडवून आणायची आहे, त्यांनी सुद्धा काही विचारांची बांधाबांध करावी लागते। या ठिकाणी कुठली बांधाबांध करायची आहे तर विचारांची बांधाबांध करावी लागते। नेटकेपणाने आणि नेमकेपणाने शास्त्रशुद्ध विचार केल्याशिवाय जीव ब्रह्म ऐक्य सिद्धी कदापिही होत नाही। आता ही जीव ब्रह्म ऐक्य सिद्धी करण्याचा एवढा अट्टहास किंवा सगळ्या संतांनी आपल्याला त्यासाठी केलेलं मार्गदर्शन, ह्याचं तरी मागचं नेमकं प्रयोजन काय आहे तर शास्त्राचा सिद्धांत आहे आपल्या समोर, ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा। की ब्रह्म सत्य आहे, जग म्हणून जे काय तुम्हाला आम्हाला देहादी जगत भासत आहे ते मिथ्या आहे, आभासिक आहे आणि जीव मूळचा ब्रह्मरूप आहे। जीवो ब्रह्मैव नापराहा म्हणजे जीव मूळचा ब्रह्मरूप आहे। आता पहा, एक विधान आपल्या समोर आहे जीव मूळचा ब्रह्मरूप आहे, दुसरं विधान आपल्या समोर आहे ब्रह्म आनंद घन आहे। शास्त्राचं सांगणं तिथे ब्रह्म नावाचं तत्व कसं आहे तर आनंद घन आहे। आता जीव ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्म आनंद घन आहे, तर माझ्या आतमध्ये अखंड स्फुरण कशाचं असलं पाहिजे। आता दोन विधानं ऐकल्यानंतर श्रोत्यांनी उत्तर द्यायचं। हे दोन विधानं ऐकल्यानंतर आपल्या हे सगळ्यांच्या असं लक्षात येतं की जर जीव ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्म आनंदघन आहे तर माझ्या अंतःकरणाला सुद्धा अखंड आतमध्ये आनंदाचाच अनुभव असायला हवा। आता दुसरा प्रश्न आहे, तसा आहे का? दुसरा प्रश्न आपल्या समोर आहे की शास्त्राने जी मांडणी केलेली आहे त्या पद्धतीनुसार आपल्या अंतःकरणाला अखंड आनंदाचा अनुभव आहे का? तर त्याचं उत्तर नक्कीच सगळ्यांच्या ठिकाणी असं येतं की सुखदुःखाचा अनुभव अखंड आहे, पण आनंदाचा अनुभव मात्र सद्यस्थितीमध्ये आम्ही आनंदरूप असून सुद्धा तो अनुभव आम्ही गमावलेला आहे। आणि गमावलेला चित्ताचा आनंद पुनरपी प्राप्त करण्यासाठी ज्या ज्या ग्रंथांचा अभ्यास करावा लागतो त्यामध्ये उपनिषदे,
ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता हे 3 ग्रंथ पूर्वापारपासून प्रस्थानत्रयी म्हणून अभ्यासासाठी आपल्यासमोर नेमलेले आहेत. पण गंमत अशी आहे की प्रत्येक जीव हा सुखाचा प्रवासी आहे, म्हणजे सुखाशिवाय त्याला या जीवनामध्ये दुसरं काहीही नकोसं वाटतं. प्रत्येक जण जे काही सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत कर्म करतो आपण, ते सगळं कशासाठी चाललेलं आहे, तर सुखासाठी चाललेलं आहे. पण सुख सुख म्हणता दुःख हे ठाकून आले, अशी मात्र परिस्थिती तुमच्या आमच्या आयुष्यात आहे. मग आता सुख हवा आहे आणि दुःख मिळत आहे आणि शास्त्र आम्हाला सांगतं की तुम्ही आनंदघन आहे. आता या सगळ्याचा ताळमेळ कसा बसवायचा आहे, तर तोच विचारांच्या साह्याने बसवून घेण्यासाठी म्हणून या 3 ग्रंथांचा अभ्यास तुम्ही आम्ही केलाच पाहिजे. पण गंमत अशी आहे की सुरुवातीला शास्त्राचा अभ्यास म्हटलं की ते आपल्याला वाटतं की नको बाबा, ते सगळं काहीतरी अवघड आहे आणि शास्त्राचा अभ्यास अजिबात नको. एक छान आपल्या समोर उदाहरण आहे की 10वी पर्यंत प्रत्येकाला सगळे विषय कंपल्सरी असतात. कोणीही त्या विषयांपासून बाजूला होऊ शकत नाही. मग त्यामध्ये सगळ्यात अवघड असणारे 3 विषय आहेत. एक गणित आहे, दुसरं सायन्स आहे आणि तिसरं इंग्रजी आहे. आता मात्र काय झालेलं आहे, इंग्लिश मीडियम स्कूलमुळे मराठी अवघड झालेलं आहे. म्हणजे अवघड विषय जो झालेला आहे तो मराठी झालेला आहे. तर हे 3 विषय जरी कितीही अवघड वाटले तरी कुठलेही आई वडील आपल्या मुलांना असं म्हणत नाहीत की बाबा रे, तुला हे अवघड जातं तर तू शाळा सोडून दे आणि तू घरी बैस, असं कोणीही म्हणत नाही. तुला जे अवघड वाटतं त्यासाठी तुला डबल टिबल फीस देऊन ट्युशन लावते, पण तुला ह्याचा अभ्यास केलाच पाहिजे. असं कशासाठी आपण म्हणतो, कारण त्यामध्ये त्याचं कल्याण आहे हे आई वडिलांना माहिती असतं. की शिक्षण उत्तम घेतलं नाही तर पैसा उत्तम तऱ्हेने कमावता येणार नाही, पैसा उत्तम तऱ्हेने कमावता आला नाही तर वधू काही चांगली मिळणार नाही. ही पुढची गोष्ट झाली आता की या पद्धतीने त्या ठिकाणी मांडणी आहे की त्यासाठी त्याला ते विषय जे आहेत कितीही अवघड वाटले तरी सुद्धा त्याला भरपूर पैसे देऊन आपण त्याची ट्युशन लावून त्याच्यातून तू पास झालंच पाहिजे असं सांगतो. तसं सगळे संत आपल्याला सांगतात. ज्ञानेश्वरीमध्ये तर आपल्यासमोर ओवीच ठेवलेली आहे की वेद प्रतिपाद्य ईश्वरू होवावया लागे गोचरू, तरी श्रुती स्मृतीचा निरंतरू अभ्यासची कीजे. की श्रुती आणि स्मृती या 2 ग्रंथांचा अभ्यास तुम्ही आम्ही केलाच पाहिजे. तर ईश्वर नावाचं जे वेद प्रतिपाद्य तत्व आहे, म्हणजे आपलं स्वरूप आहे, म्हणजे भक्तीच्या भाषेत ज्याला भगवंत असं म्हणतात, त्याला जर तुम्हाला आम्हाला भेटायचं असेल तर ह्या ग्रंथांचा अभ्यास केल्याशिवाय त्याची भेट होणे कदापिही शक्य नाही. मग मानवी जीवनाचं सगळ्यात मोठं कल्याण कशात आहे? मानवी जीवनाचं सगळ्यात मोठं कल्याण तर स्वस्वरूपाचा शोध घेण्यामध्ये आहे, भगवंताची भेट घेण्यामध्ये आहे आणि अखंड आनंदघन होऊनच प्राण सोडण्यामध्ये मानवी जीवनाची इति कर्तव्यता आहे. मग असं जर सगळं ठरलेलं आहे तर ते न प्राप्त करता आम्ही जर देह तसाच सोडून निघून गेलो तर समर्थ रामदास स्वामी आम्हाला आत्महत्यारा असं म्हणतात. की नरदेहात येऊन त्यांनी जणू काही स्वतःची काय केलेली आहे, तर आत्महत्या केलेली आहे. म्हणजे आत्मतत्व न जाणता तो तसाच निघून गेलेला आहे परत जन्माला येऊन फजिती करून घेण्यासाठी. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, असं तुकाराम महाराजांचं एक वचन आपल्या समोर आहे. मुद्दा आपला चाललेला आहे की भगवद्गीतेच्या अभ्यासाची आवश्यकता तुम्हाला आम्हाला खरोखरीच आहे का? तर त्याचं उत्तर आहे खरोखरीच आहे. आपण पाहतोय सध्याचे आपले जे पंतप्रधान आहेत आदरणीय नरेंद्रजी मोदी, ज्या ज्या विदेशांमध्ये ते भेट द्यायला जातात त्या ठिकाणी ते हा ग्रंथ तिथल्या मुख्य जे कोणी आहेत त्यांचे पंतप्रधान म्हणा किंवा अजून कोण त्या देशाचे, त्यांना हा ग्रंथ ते प्रेझेंट देतात. आणि एक त्यांचं खूप सुंदर असं वाक्य आहे की बुके देण्यापेक्षा बुक द्या. कोणालाही बुके देण्यापेक्षा काय द्या, तो बुक द्या. कारण बुकामध्ये काय आहे, म्हणजे पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये जे आहे ते सद्विचार आहे. आणि हे जे सद्विचार आहे, भगवद्गीता हे जे आमचं भारतीयांचं भूषण आहे, ते भगवद्गीतेचा अभ्यास न करता जर आम्ही या देहातून निघून गेलो तर वर गेल्यावर भगवंत आम्हाला विचारणार नाही का हो?
की अरे इतकं सुंदर शास्त्र तुझ्यासाठी, तू आनंदघन व्हावा म्हणून मी सांगून ठेवलेलं आहे. निमित्त केलं अर्जुनाचं, परंतु सांगितलेली आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना. बरं, आता हे भगवद्गीतेचे श्लोक जे आहेत ते संस्कृतमध्ये होते. भगवंताच्या लक्षात आलं की हे संस्कृतमधले श्लोक सगळ्यांपर्यंत पोहोचत नाहीये, सगळेजण त्याचा अभ्यास करत नाहीये. तर परत त्या भगवंतांनी ज्ञानेश्वर माऊलीच्या रूपाने अवतीर्ण झालेला आहे आणि तीच भगवद्गीता पूर्णपणे मराठीमध्ये त्यांनी आपल्यासाठी सांगून ठेवलेली आहे. पण ती सुद्धा जर आम्ही समजून घेत नसू तर काय म्हणायचं आहे, आनंदघन आम्ही कधी होऊ शकू का? तर अजिबात होऊ शकणार नाही. मुद्दा आपला चाललेला आहे, भगवद्गीता हा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ आहे. भगवद्गीता या ग्रंथाच्या अभ्यासाने आमचा चित्ताचा गमावलेला जो काही आनंद आहे तो आम्हाला पुनरपी प्राप्त होऊ शकतो. निरपेक्ष समाधान, आनंद, तृप्ती, शांती या गोष्टी जोपर्यंत जीवनामध्ये नांदत नाही तोपर्यंत आमचं जीवन पूर्णपणे यशस्वी आम्ही जगलो अशी पावती आम्हाला परमेश्वराकडनं अजिबात मिळणार नाही. आणि म्हणून आपल्या समोर आहे की 3 ग्रंथांचा अभ्यास करायचा. त्यामध्ये उपनिषद जे आहेत ते प्रामुख्याने 10 आहेत आणि त्या 10 उपनिषदामध्ये आपलं सगळ्यांचं स्वरूप, ज्याला आत्मा असं म्हणतात, त्या आत्म्याविषयी वेगळ्या वेगळ्या अँगलनी अनेक तऱ्हेने ते आत्मतत्व आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न 10 उपनिषदांमध्ये केलेला आहे. आता ह्या उपनिषदांमधले काही वाक्य जे आहेत त्याची संगती तुम्हाला आम्हाला लावता येत नाही आणि म्हणून अत्यंत सुंदर पद्धतीने त्याची संगती कशी लावायची, म्हणजे त्याचं मनन कसं करायचं उपनिषद वाक्यांचं, ते आम्हाला ब्रह्मसूत्राच्या माध्यमातून, शांकर भाष्याच्या माध्यमातून पूर्णपणे उलगडून ठेवलेलं आहे. त्याला ब्रह्मसूत्रे असं म्हणतात. आणि तिसरं जे आहे की जे आत्मतत्वाविषयी आम्ही श्रवण केलेलं आहे, मनन केलेलं आहे, तेच माझ्या ठिकाणी कसं मला अनुभवता येईल याचा ध्यास चित्ताला लागल्याशिवाय ते आम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून निधिध्यासन त्याचं कसं करायचं हे आम्हाला भगवद्गीतेच्या माध्यमातून भगवंतांनी निमित्त अर्जुनाचं केलेलं आहे आणि आमच्या सगळ्यांसाठी हे तत्वज्ञान त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. अन्यथा ती भगवद्गीता तो श्रीकृष्ण त्या अर्जुनाला सांगतो, माझा त्याच्याशी काही संबंध नाही. या पद्धतीने जर आमचं त्याच्याकडे बघणं चाललेलं असेल तर इतकं सुंदर शास्त्र जे आहे ते शास्त्र न वाचल्यामुळे आमच्या आयुष्यातलं दुःख अजिबात कमी होणार नाही. हे सगळे जे शास्त्रीय ग्रंथ किंवा संतांचे जे सगळे ग्रंथ संतांनी आमच्या समोर मांडून ठेवलेले आहे त्या सगळ्यांचं प्रयोजन फक्त एकच आहे, सकल कारणासह दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. कशासाठी आहे या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास? डॉक्टर काका नेहमी एक प्रश्न आपल्या समोर ठेवतात की कुठल्याही सद्ग्रंथांचा ज्या वेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला तो अभ्यास करण्यापूर्वी जो अभ्यासक आहे त्यांनी स्वतःला 3 प्रश्न विचारायचे आहे. ह्या ग्रंथाचा मी परीक्षार्थी आहे का? म्हणजे एखाद्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी मी या ग्रंथाचा अभ्यास करतोय का? तत्वज्ञानाचे विषय कॉलेजमध्ये असतात, फिलॉसॉफी नावाचं, त्यातूनही तत्वज्ञान आपल्यासमोर मांडलेलं असतं, पण त्या तत्वज्ञानाचा अभ्यास कुठपर्यंत असतो? डिग्री मिळेपर्यंत केलेला असतो. त्यात जे छापील काय सांगितलेली माहिती आहे ती जशीच्या तशी उत्तरं लिहून आपण त्यामध्ये लिहिलं की आपण पास होऊन जातो. म्हणजे त्या ग्रंथाचे आपण परीक्षार्थी असतो, त्या तत्वज्ञानाचे त्या ठिकाणी आपण परीक्षार्थी आहोत. काही ठिकाणी ग्रंथाचा अभ्यास करत असताना वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने त्याचा अभ्यास केला जातो. आता पहा, ज्ञानेश्वरी वाचत असताना सुद्धा त्यामध्ये काव्य सुंदर आहे, भरपूर अलंकार आलेले आहेत, भरपूर दृष्टांत आलेले आहेत. काही जण त्याचा अभ्यास करताना इथं पर्यावरण कुठं कुठं सांगितलेलं आहे या पद्धतीने त्याचा अभ्यास करतात, किंवा आतापर्यंत लागलेले शोध जे आहेत ते ज्ञानेश्वरीमध्ये कुठल्या ओवीतून आपल्यासमोर मांडले गेलेले आहेत या पद्धतीचा अभ्यास करतात. त्याला अभ्यासार्थी असं म्हणतात. आणि मला मोक्ष मिळाला पाहिजे, येथ अविद्या नाश हे स्थळ, मोक्षोपादान हे फळ, इही दोहीसी कारण केवळ ज्ञान, असं ज्याला वाटतं तो जो आहे तो मोक्षार्थी आहे. मग इथं तुम्ही आम्ही जे बसलेले आहोत ते या 3 पैकी कोण आहोत? तर लक्षात येतं आपल्याला की मोक्षार्थी आहोत. आणि मोक्षार्थी जर तुम्ही आम्ही आहोत
तर मोक्ष मिळवण्यासाठी आम्हाला काही संकल्पना अत्यंत स्पष्टपणे समजून घेतल्या पाहिजेत. आता त्या संकल्पना कुठल्या कुठल्या आहेत? जीव म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, जगत म्हणजे काय, माया म्हणजे काय आणि ब्रह्म म्हणजे काय, या 5 गोष्टींचा उहापोह स्पष्टपणे आमच्या समोर झाल्याशिवाय परमार्थामध्ये प्रगती होऊ शकत नाही, म्हणजे जीव ब्रह्माचं ऐक्य होऊ शकत नाही. आणि म्हणून या 5 संकल्पना ज्या आहेत त्या तुम्ही आम्ही अत्यंत स्पष्टपणे समजून घेतल्या पाहिजेत, अभ्यासाला न घाबरता. आता घाबरायचं काही कारणच नाही हो. इथं बसलेला प्रत्येक जण कुठली ना कुठली तरी डिग्री प्राप्त झालेला आहे. मग आता डिग्री प्राप्त करताना अभ्यासाची आपल्याला सवय लागलेलीच आहे. मग तोच अभ्यास अजूनही पुढे चालू ठेवायचा आणि सच्चिदानंदाची पदवी घेण्यासाठी भगवद्गीतेचा अभ्यास करायचा. आता हा अभ्यास करून मला नेमकं काय प्राप्त करून घ्यायचं आहे? तर सच्चिदानंदाची पदवी मला प्राप्त करून घ्यायची आहे. आणि ही पदवी प्राप्त करून घेण्याचा अधिकार भगवंतानी तुम्हाला आम्हाला जन्मतः प्राप्त करून दिलेला आहे. नाथ महाराजांची आपल्या समोर ओवी आहे, मनुष्य देहीचेनी ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला असे. की मनुष्य प्राण्यावर भगवंतानी सहजच एक कृपा केलेली आहे आणि ती कृपा म्हणजे त्याला नरदेह प्राप्त करून दिला, ही पहिली कृपा. त्याला बुद्धीचं वरदान दिलेलं आहे, ही दुसरी कृपा. आणि विचार करण्याची शक्ती त्याला प्राप्त करून दिलेली आहे, ही भगवंतानी दिलेली आमच्यावरची तिसरी कृपा आहे. आणि या कृपेचा पूर्णपणे लाभ करून घेऊन या तऱ्हेचा अभ्यास करून मला माझ्या स्वरूपाला गवसणी घालायची आहे. भगवद्गीतेचा अभ्यास करून मला पांडित्य मिळवायचं नाहीये, भगवद्गीतेचा अभ्यास करून मला वाहवा मिळवायची नाहीये, भगवद्गीतेवर प्रवचन करून मला मानधन कमवायचं नाहीये. तर भगवद्गीतेचा अभ्यास करून माझ्या ठिकाणी नेमकं काय झालं पाहिजे? तर जे अर्जुनाच्या ठिकाणी झालं तेच माझ्या ठिकाणी झालं पाहिजे. 18 अध्याय पर्यंतचे भगवद्गीतेचे विचार ऐकल्यानंतर अर्जुन भगवंताला म्हणतो, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा, की माझ्या चित्तातला जो काही मोह निर्माण झालेला होता तो संपूर्णपणे नाहीसा झालेला आहे आणि मला माझ्या स्वरूपाची आणि माझ्या कर्तव्याची पूर्णपणे जाणीव आता प्राप्त झालेली आहे. मग भगवद्गीतेचा अभ्यास करून तुमच्या आमच्या ठिकाणी सुद्धा आपलं निज कर्तव्य काय आहे आणि आपलं स्वरूप काय आहे या 2 गोष्टी आपल्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाल्या पाहिजे. हे समर्थ रामदास स्वामी सुद्धा दासबोध ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला सांगतात की दासबोध ग्रंथाचा अभ्यास म्हणा किंवा कुठल्याही प्रकारची जी साधना तुम्ही आम्ही स्वीकारलेली आहे ती साधना कशासाठी करायची आहे? तर झाले साधनेचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले. कशासाठी आहे साधना? निर्गुण परब्रह्म अंतरी बिंबण्यासाठी, म्हणजे स्वरूपाची ओळख होण्यासाठी. आणि ते स्वरूप काय आहे? तर जीव ब्रह्मैव नापरहा, की जीव जो आहे तो कसा आहे? तर ब्रह्मरूप आहे. आणि ब्रह्मरूप असणाऱ्या जीवानी अखंड आनंदाने जगण्यामध्ये त्याच्या जगण्याचा गौरव आहे. आणि आनंद रूप असून सुद्धा रडारड करण्यामध्ये त्याच्या जीवनाचं काय आहे? तर स्वतःचं केलेलं नुकसान आहे. आणि तुम्ही आम्ही नेमकं काय करत आहोत? तर आम्हाला वाटतं की नाही, पैसा भरपूर आहे, बंगल्या आहे, गाड्या आहे, कपाट 2 आहेत आता प्रत्येकाच्या घरात, एक पंजाबी ड्रेसनी भरलेलं आणि दुसरं साड्यांनी भरलेलं. पूर्वीच्या काळी एकच असायचं, पण आता 2 कपाटं लागतात आणि 2 याच्यात 2 प्रकारचे ड्रेस त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. मग आता एवढं सगळं आहे पण अंतःकरणामध्ये शांती नाही, तृप्ती नाही, समाधान नाही, आनंद नाही. तर मग मी या जीवनामध्ये काय मिळवलं असा प्रश्न जर आपण विचारला स्वतःला तर लक्षात येतं की कुठंतरी काहीतरी आपलं नक्कीच चुकलेलं आहे. आणि ह्याच्या विरुद्ध मोक्ष मिळवणारे समर्थ रामदास स्वामी पहा किंवा मोक्षपदाला पोचलेले तुकाराम महाराज पहा. एका लंगोटीच्या वस्त्रानिशी बाहेर पडलेले समर्थ रामदास स्वामी आनंदवन भुवनासारखं काव्य आपल्या समोर मांडतात. आणि तुकाराम महाराजांना सुखसोयींनी युक्त त्यांचा फ्लॅट होता ना, त्यांच्या घरात एवढे कपाट होते ना, एवढे ड्रेस होते. ह्यातलं आपल्याजवळ जे जे काही सुखी होण्यासाठी आपण कमावून ठेवलेलं आहे
त्यातली एकही गोष्ट तुकाराम महाराजांच्या घरामध्ये नव्हती. तर बरे झाले देवा दिवाळे निघाले या पद्धतीने त्यांचे अभंग आहेत. पण असे तुकाराम महाराज स्वतःचा अनुभव मात्र व्यक्त करत आहेत. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे, की सगळं काही हे संपूर्ण जग आनंदमय आहे. मग हे संपूर्ण जग त्यांना आनंदमय पद्धतीने अनुभवाला येतं आणि त्याच जगात तुम्ही आम्ही जे राहतो आहोत ते मात्र दुःख आणि रडारड या पलीकडे काहीही करत नाहीये. मग त्यांच्यासाठी संतांसाठी भगवंतांनी काही वेगळं जग निर्माण केलेलं आहे का आणि आमच्यासाठी काही वेगळं जग निर्माण केलेलं आहे का? त्याचं उत्तर आहे असं बिलकुल नाही. ते जग एकच आहे. ज्या जगात आम्ही राहतो त्याच जगात हे सगळे संत वावरलेले आहेत. पण सगळे संत जे आहेत ते भगवंताला धरून जीवन जगलेले आहेत आणि तुम्ही आम्ही मात्र भगवंताला सोडून किंवा धरलंच भगवंताला तर त्याला भेटण्यासाठी असा काही चित्तामध्ये विचारच नसतो. तर फक्त त्याचं ऐश्वर्य पाहिजे म्हणून त्याला धरलेलं आहे. माझ्या प्रपंचाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून एक तर त्याला धरलेलं आहे, किंवा त्याच्याजवळचं सगळं जे ऐश्वर्य आहे, मोक्षलक्ष्मी त्याच्याजवळची मिळेल किंवा न मिळेल पण वैभव लक्ष्मी मात्र आम्हाला पाहिजे. आमच्या सगळ्या ज्या उपासना आहेत त्या ह्या पद्धतीच्या चाललेल्या असतात आणि त्यामुळे भगवंत हे माझं स्वतःचं मूळचं स्वरूप असून सुद्धा मी त्या स्वरूपापासून मात्र पूर्णपणे ढळलेली आहे. आणि असे जे ढळलेले जीव आहेत त्याला पुनरपी आपलं स्वतःचं स्वरूप प्राप्त व्हावं म्हणून भगवद्गीतेचा अभ्यास आपल्याला करण्याचं काय आहे तर प्राप्त झालेलं कर्म आहे. की कशासाठी आम्हाला हा अभ्यास करायचा आहे तर भगवंतानी गायलेलं गीत. भगवद्गीतेला काय म्हटलेलं आहे की भगवंतानी गायलेलं ते गीत आहे. त्या गीतामध्ये काय सांगितलेलं आहे? भगवंताला आपण म्हणतो अरे बाबा इतकं तुझं आम्ही करतो, इतकं तुझं आम्ही करतो, तरी माझ्याच आयुष्यामध्ये दुःख का? सगळ्यांचा प्रश्न आहे. आता भगवंताचं आम्ही करतो, डॉक्टर काका प्रश्न विचारतात, कॅच क्वेश्चन ज्याला म्हणतात, असे प्रश्न डॉक्टर काका आपल्याला विचारतात की आम्ही भगवंताचं करतो का भगवंत आमचं करतोय? भगवंतच आमचं करतोय. राहायला पृथ्वी त्यांनीच निर्माण करून दिलेली आहे, श्वास घेण्यासाठी हवा त्यांनीच निर्माण करून ठेवलेली आहे, प्यायला पाणी त्यांनीच निर्माण करून दिलेलं आहे, इंद्रिय सगळे त्याच्याच पंचमहाभूतापासून आमची निर्माण झालेली आहेत. मग प्रत्येक गोष्ट त्यांनी निर्माण केलेली आहे, पण आमच्या ठिकाणी मात्र अभिमान आहे आम्ही त्याच्यासाठी करतो. आता त्यांनी आमच्यासाठी आधीच सगळं व्यवस्थित व्यवस्था लावलेली आहे आणि त्यांनी लावलेल्या व्यवस्थेमध्ये आमचा जीवन प्रवाह जो काही आहे तो आता व्यवस्थित सुरू आहे. पण तरी सुद्धा त्याची आठवण मात्र चित्ताला राहत नाही आणि म्हणून चित्ताला वारंवार त्याचं स्मरण घडावं म्हणून या पद्धतीचे अभ्यास वर्ग घ्यावे लागतात. आणि त्या वर्गांमध्ये येऊन आम्हाला हे तत्वज्ञान जे आहे ते ऐकावं लागतं. कशासाठी तर आपल्या स्वरूपाची ओळख आपल्या ठिकाणी व्हावी आणि अखंड आनंद हा आमच्या चित्तामध्ये नांदावा. दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की दुःख दुःख म्हणून जे काही तुमच्या आमच्या वाट्याला येतंय असं आपण म्हणतोय, त्या दुःखाची कारणं कुठली कुठली आहेत हो? एक आहे की शरीरावर काहीतरी आघात होतात, शरीरावर इन्फेक्शन तरी होतं, काहीतरी शरीराचे दुखणे तरी सुरू होतात म्हणून आम्हाला दुःख होतं. दुसरी आमची तक्रार आहे की दुसऱ्यांच्या बोलण्यानी वागण्यानी तुम्हाला आम्हाला दुःख होतं. दुसरं एक कारण आहे. तिसरं आहे की देवधर्म आमच्याकडनं व्यवस्थित पाळला जात नाही म्हणून बहुतेक आम्हाला दुःख वाटायला येतं. तिसरं कोणीतरी सांगतं की तुमच्या घरात श्राद्ध कर्म वगैरे व्यवस्थित होत नाही म्हणून तुमच्या वाट्याला दुःख आलेलं आहे. हे सगळे दुःखाचे कारण आपण पाहतो. तिसरं आपण म्हणतो की सगळं चांगलं आहे हो, घरातले माणसं वगैरे सगळं काही उत्तम आहे पण शेजार बरा नाही म्हणून आमच्या वाट्याला काय आहे तर दुःख आहे. या पद्धतीने दुःखाची अनेक कारणं आमच्या समोर येतात. पण दुःखाचं मूळ कारण जर काय असेल तर ते म्हणजे माझ्या स्वभावामध्ये दडलेले अनेक प्रकारचे विकार, काम क्रोध लोभ मद मत्सर, ह्याच्या इतकं त्रास मला दुसरं कोणीही देत नाही. हे मात्र संतांच्या सहवासात आल्याशिवाय आपल्या लक्षातच येत नाही. दुःख झालं म्हटलं की बोट कोणाकडे आहे? आपलं समोर आहे की तो असं वागला म्हणून झालं, तो असं बोलला म्हणून झालं, त्यांनी या पद्धतीने नजरेने माझ्याकडे पाहिलं म्हणून दुःख झालं. आणि बाहेरचे सगळे संपले असतील तर याच्याकडे बोट जातं.
बाहेरचे जर सगळे संपले असतील तर देवाकडे किंवा ज्यांचा अनुग्रह घेतला त्या सद्गुरूंकडे सुद्धा बोट दाखवायला आम्ही कमी करत नाही. पण समर्थ आपल्याला म्हणतात, येथे बोल नाही जनासी, शिकवावे आपुल्या मनासी, की अविवेकाचे फळते दुःख, की विवेकाचं फळ सुख आहे आणि अविवेकाचं फळ दुःख आहे. हे मात्र सगळं आयुष्य आमचं उलटून जातं, पण आमच्या लक्षात येत नाही की अविवेकामुळे मी दुःखी आहे, हे लक्षात येत नाही. आणि असे जे अविवेकामुळे दुःख भोगणारे जीव आहेत त्यांच्या चित्तामध्ये विवेक आणि वैराग्याचं प्रगटीकरण करणारे शास्त्र, त्याला भगवद्गीता असं म्हणतात. भगवद्गीतेमध्ये नेमकं काय आहे? दुसरं एक आहे की सतत चित्ताला शोकग्रस्त व्हायची आम्हाला सवय आहे. सतत शोक, आणि शोक शब्दाचा अर्थ आपल्याला सुचवतो की ज्या ज्या गोष्टींना मी माझं माझं म्हटलेलं आहे त्यांच्या हानीच्या कल्पनेने चित्तामध्ये जी काही क्षुब्धता निर्माण होते त्याला शोक असं म्हणतात. होऊन गेलेल्या गोष्टीची खंत, शोकाचं अजून एक वर्णन आपल्या समोर आहे की होऊन गेलेल्या गोष्टीची खंत आणि भावी आयुष्यात असं घडेल तसं घडेल असं माझ्याच मनामध्ये सुरू असलेल्या चिंता, या दोन गोष्टी ज्या आहेत त्या शोकाचं पूर्णपणे कारण आहे. तुमच्या आमच्या चित्तामध्ये आहे की नाही? होऊन गेलेल्या गोष्टीची खंत आहे आणि काय होईल कसं होईल असा सारखं महामंत्र आहे. माझ्यानंतर काय होईल कसं होईल, मी गेल्यानंतर काय होईल कसं होईल, माझं कसं होईल, कुटुंबाचं कसं होईल, मुलाबाळांचं कसं होईल, त्यानंतर संपत्तीचं काय होईल कसं होईल, गुंज गुंज तोळे साचे असं जे मी साठवून ठेवलेलं आहे त्या सोन्याचं पुढे कसं होईल. जीव सोन्याचा करायचं सोडून आपण बाकीच्या गोष्टीची मात्र काय करत राहतो? चिंता करत राहतो. आणि डॉक्टर काका आपल्याला म्हणतात काय होईल कसं होईल याचं एकच उत्तर आहे, ज्यांनी जे जसं करून ठेवलेलं आहे तसं होईल. त्याचं उत्तर तेच आहे. अभंगही आपण नेहमी ऐकतो रेडिओवर की जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. सगळं पाठांतर आपल्याजवळ सगळं आहे, पण स्वतःवर वेळ येते त्या वेळेला मात्र ह्यातलं काहीही आठवत नाही. आणि म्हणून भगवद्गीतेतलं जे शास्त्र आहे ते नेमकं आमच्या समोर कशाचं ठेवलेलं आहे? तर शोक निवृत्ती करणारं शास्त्र, की शोक कशामुळे आमच्या ठिकाणी होत चाललेला आहे. कुठल्या तरी गोष्टीला माझं म्हणून पकडून बसलेली आहे आणि त्या माझेच्या चिंतेने अतिशय व्याकुळ होऊन माझ्या अंतःकरणात जे काही चुकीचे विचार प्रवाह सुरू झालेले आहेत त्याच्यामुळे अंतःकरण शोकग्रस्त झालेलं आहे. शोकग्रस्त झालेल्या अंतःकरणामध्ये अविवेकाच्या विचारांनी ते व्यस्त झालेलं आहे आणि म्हणून प्रत्येक जीव हा त्रस्त झालेला आहे. छान उत्तर आपल्या समोर येतात त्याचे, की आमच्या जीवनामध्ये हे सगळे त्रास का भोगावे लागतात दुःखाचे? त्याचं कारण आहे माझ्या चित्तामध्ये निर्माण झालेले अविचार, अविवेक, विकारी स्वभाव, हट्टीपणा, या सगळ्या गोष्टीमुळे माझं जे काय जीवन आहे ते आनंदरूप असून सुद्धा मी मात्र सद्यस्थितीमध्ये अत्यंत दुःखाचा अनुभव घेत आहे. आणि या दुःख निवृत्तीचं शास्त्र जे आहे, म्हणजे या दुःखांना बाजूला करण्याचं जे सामर्थ्य आहे ते भगवद्गीतेतल्या विचारांमध्ये आहे. भगवंताला आपण बोलतो त्यावेळेला म्हणतो पहा की भगवंता तुझी ही माया इतकी अवघड आहे, मम माया दुरत्यया, असं भगवद्गीतेतच आपल्यासमोर भगवंत बोलतोय की त्याची माया ही अत्यंत अवघड आहे. आपण त्याला प्रश्न विचारतो की एवढी अवघड तुझी माया, एवढा अवघड त्या आम्हाला मोहात पाडून ठेवणारी तुझी माया तू निर्माणच का केली? त्यावेळेला भगवंत हसतो आणि म्हणतो अगदी बरोबर आहे, मी खेळ खेळण्यासाठी हे सगळं निर्माण केलेलं आहे, पण या खेळातून सुटण्यासाठी मी तुमच्या समोर वेदांत शास्त्र सुद्धा मांडून ठेवलेलं आहे. या मायेतून सुटण्यासाठी मी तुमच्या समोर वेदांत शास्त्र सुद्धा मांडून ठेवलेलं आहे. पण माया का निर्माण केली असा प्रश्न विचारतो, पण या मायेतून सुटण्यासाठी त्यांनी कुठलं शास्त्र मांडून ठेवलेलं आहे याचा मात्र आम्ही अजिबात विचार करत नाही. आणि म्हणून आनंद घन असणारा असा जो जीव आहे तो दुःख दशेला आता प्राप्त झालेला आहे. मग या दुःखातून पूर्णपणे बाजूला होऊन स्वतःच्या सुखरूप असणाऱ्या तत्वाचा शोध घेण्यासाठी भगवद्गीतेचा अभ्यास तुम्हाला आम्हाला करावा लागतो. आता या भगवद्गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आलेले आहेत. महाभारत या इतिहास पर्वातलं, भीष्म पर्वातलं, या ठिकाणी हे सगळे कृष्ण आणि अर्जुन यांचे संवाद आहेत. त्या ठिकाणी काही संजयाचे श्लोक आलेले आहेत
आणि धृतराष्ट्राच्या मुखातला फक्त एकच श्लोक त्या ठिकाणी आलेला आहे. या पद्धतीने आपल्यासमोर त्याची मांडणी आहे. या भगवद्गीतेचे 3 गट पाडलेले आहेत. 6 अध्यायाचा एक गट. त्यामध्ये पहिले 6 जे अध्याय आहेत ते त्वमपदाचे आहेत. त्याच्या पुढचे जे 6 अध्याय आहेत ते तत्पदाचे आहेत आणि त्याच्या पुढचे जे 6 अध्याय आहेत ते असीपदाचे आहेत. अशी मधुसूदन सरस्वतींनी याची विभागणी करून ठेवलेली आहे. जे अगदी अद्वैत तत्वज्ञानामध्ये अत्यंत तरबेज असणारे असे जे संत होऊन गेलेले आहेत त्यांनी त्याची अशी विभागणी करून ठेवलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे उपनिषदामध्ये तत्वमसि याला महावाक्य असं म्हणतात की ज्या महावाक्याचा अभ्यास केल्यानंतर जीवाला आपण ब्रह्मरूप आहोत असा बोध होतो त्या वाक्याला महावाक्य असं म्हणतात. आणि त्या महावाक्याच्या समजुतीसाठी ते आपल्या गळी उतरवण्यासाठी ते आपल्याला पटवून देण्यासाठी भगवद्गीता 18 अध्यायांनी आपल्या समोर उपलब्ध आहे. दुसरा भाग आपल्या समोर आहे. भगवान श्रीकृष्ण आपल्याला माहिती आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणजे परमात्मा, ईश्वर, परमात्मा असं आपण त्याच्याविषयी बोलतो. आता असा जगद्गुरु असणारा परमात्मा, प्रत्यक्ष परमेश्वर अर्जुनाच्या समोर होता. अर्जुनाच्या चित्ताला मोह निर्माण झाला होता हे आपल्याला माहिती आहे. मी माझे मध्ये तो अडकलेला होता. त्याच्यासमोर प्रत्यक्ष भगवंत होते. पण भगवंत त्या अर्जुनाला असं म्हणाले नाही की तू माझ्या समोर बैस, मी तुझ्या डोक्यावर हात ठेवतो आणि तुझा मोह निवृत्त होईल, असं या ठिकाणी भगवंत बोललेत का? भगवंत असं अजिबात बोलले नाही. तर भगवंत त्याला 18 अध्यायपर्यंत एक एक योग सांगत गेले की या योगांचा जर तू अभ्यास करशील तर तुझ्या बुद्धीला मोहामुळे जे कुयोग निर्माण झालेले आहेत ते कुयोग स्वतःच्या ठिकाणचे काढण्याचं सामर्थ्य या विचारांमुळे तुझ्यामध्ये निर्माण होईल. मी करेल असं कुठेही भगवंत म्हणत नाही. तर मी तुला विचार देतो, त्यानुसार तू विचार कर आणि मग तुझ्यातले सगळे कुयोग दूर झाल्यानंतर तुला स्वस्वरूपाशी योग साधण्याचा सुयोग नक्की प्राप्त होईल. मग आता हा सुयोग जो आहे तो कोणी कोणाला प्राप्त करून द्यायचा आहे? कुयोग कुठले आहेत तेही भगवंत सांगणार आहे. सुयोग येण्यासाठी काय पद्धतीने तू विचार केला पाहिजेस तेही भगवंत सांगणार आहे. पण प्रत्यक्षात जी जबाबदारी आहे विचार करण्याची, शास्त्रानुसार विचार करण्याची जी जबाबदारी आहे ती मात्र माझी मलाच उचलावी लागेल. आणि ह्या ठिकाणी जो कमी पडतो तो भरपूर काहीतरी साधना केल्यासारखं दिसतो, परंतु प्रत्यक्षात मात्र शांती, समाधान, तृप्ती, आनंद हे फळ मात्र त्याला प्राप्त झालेलं अजिबात दिसत नाही. आणि मग बाहेरचे लोक आपल्याला प्रश्न विचारतात, अहो तुमच्यापेक्षा आम्ही बरे, कारण आम्ही कुठल्या वर्गाला जात नाही, आम्ही कुठल्या शिबिराला जात नाही, आम्ही कुठले पारायण करत नाही, पण तुमच्या इतकी रडारड पण करत नाही. महत्वाचं काय आहे की तुम्ही हे सगळं करता पण तरी सुद्धा तुमचं रडणं थांबलेलं नाही. मग त्याच्यापेक्षा आम्ही बरे की आम्ही ह्यातलं काहीच करत नाही पण तुमच्यासारखं रडत सुद्धा नाही. मग आता जो सगळं काही या गोष्टीचे साधना म्हणून स्वीकार करतो त्याच्यावर केवढी जबाबदारी आहे. उलट समाजाने त्याच्याकडे आलं पाहिजे की एवढं दुःखाचे आघात त्याच्या अंतःकरणावर होताना दिसत असून सुद्धा हा यत्किंचितही विचलित होत नाही किंवा याचा आनंद यत्किंचितही डळमळीत होत नाही. तर असं ह्याच्याजवळ काय आहे असं विचारायला समाजाने त्याच्याकडे आलं पाहिजे. पण समाज आम्हाला काय सुनवायला येतो? ह्याचाच अर्थ आम्ही स्वतःला साधक म्हणवतो, पण साधक म्हणून जी जबाबदारी माझ्यावर आहे साधना करण्याची, आणि ती साधना कुठली करायची आहे तर वैचारिक साधना करायची आहे. आणि अशी जी वैचारिक साधना करण्याचं बळ आहे ते उपनिषदे, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता या 3 ग्रंथांच्या अभ्यासातून आमच्या ठिकाणी अशा पद्धतीचं वैचारिक बळ जे आहे ते तुम्हाला आम्हाला कमावता येतं. सद्गुरूंची एक आरती आहे आणि त्या आरतीमध्ये एक ओळ आहे, स्वाध्यायाने उमजावी मज माझ्या मधली शक्ती. आता याचा स्वाध्याय करून मला नेमकं काय प्राप्त होणार आहे तर माझ्यामध्येच एक अशा प्रकारची मनशक्ती आहे की ज्या शक्तीमुळे या जगताकडून होणाऱ्या कुठल्याही आघाताचा परिणाम माझ्या अंतःकरणावर होत नाही आणि माझा आनंद कशावरही कुणावरही अवलंबून नसून त्यासाठी मी पूर्ण स्वावलंबी आहे. आहे का हो आपण स्वावलंबी आनंदासाठी?
अनुकूल सारखं जीवनात घडत गेलं तर चित्ताला आनंद आहे. अनुकूल व्यक्ती तरी आली पाहिजे घरी, अनुकूल पदार्थ तरी ताटात दिसला पाहिजे, किंवा अनुकूल असणारी साडी तरी त्या त्या सणाला मिळाली पाहिजे. या पद्धतीने सारखं अनुकूल काहीतरी माझ्या बाबतीत घडत गेलं तर माझा आनंद आहे. पण प्रतिकूलतेचा थोडा सुद्धा वारा जर माझ्या अंगावर आला तर मी कोलमडून पडते. याचाच अर्थ कुठंतरी काहीतरी माझ्यामध्ये कमतरता आहे, आणि म्हणून कोणीही यावे टिकली मारोनी जावे, त्या पद्धतीने कुठेही एवढीशी तरी घटना घडते आणि माझ्या अंतःकरणाची तोडफोड होते. आणि असं सारखं तोडफोड झालेलं अंतःकरण आम्हाला सुखाने जगू देणार आहे का हो? आता पावसाळा सुरू झाला की आपल्या टीव्हीवर एक येतं सारखं की वेदर बदलल्यामुळे, हवामान बदलल्यामुळे अँटिनामध्येच काय झालेली आहे, काहीतरी गडबड झालेली आहे, आणि अँटिनामध्ये गडबड झालेली असल्यामुळे प्रक्षेपण व्यवस्थित होत नाही. मग आता अंतःकरणामध्येच जर गडबड झालेली असेल तर जीवनामधलं प्रक्षेपण काही व्यवस्थित होणार आहे का आमचं? होणारच नाही. कारण जे माध्यम आहे तेच जर बिघडलेलं असेल तर प्रक्षेपण व्यवस्थित होत नाही. मग अंतःकरण हे जीवन जगण्याचं आमचं एक माध्यम आहे, आणि तेच जर असं विकारांनी भरलेलं आहे, तेच जर चुकीच्या विचारांनी भरलेलं आहे, तर आनंदाने मला श्वास तरी घेता येणार आहे का? घेता येणार नाही. आणि सिद्धांत आम्हाला काय सांगतो? जीव आनंदघन आहे, कारण तो मूळचा ब्रह्मरूप आहे. मग आता शास्त्राचं सांगणं एक आणि माझा अनुभव दुसरा, असं जर चाललेलं असेल तर कुठंतरी काहीतरी माझं बिघडलेलं आहे, आणि बिघडलेल्या गोष्टी दुरुस्त करण्यासाठी मला अशा ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे. हे ग्रंथ जे आहेत ते श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेले असल्यामुळे अवघड असण्याचं काही कारणच नाही. कारण संपूर्ण भगवद्गीतेमध्ये ज्या ज्या वेळेला अर्जुनाने भगवंताला सांगितलेलं आहे की भगवंता तू म्हणतोस हे खरं आहे, पण हे सगळं कठीण आहे रे करायला, मन अतिशय चंचल आहे, हे करायला कठीण आहे, त्या वेळेला भगवंताने फक्त एकच उत्तर दिलेलं आहे, अभ्यासेन तू कौंतेय, तू अभ्यासाला सुरुवात कर. अभ्यासाने सगळ्या गोष्टी कशा होऊन जातील तर सोप्या होऊन जातील. पण आधीच आम्ही ठरवून टाकलेलं आहे की ते अवघड आहे आणि त्याच्या वाटेला आम्ही जायचं नाही, तर ते तत्वज्ञान आमच्या आतमध्ये कसं काय येणार आहे, आणि शोक निवृत्त माझ्या ठिकाणची कशी काय होणार आहे? होऊ शकत नाही. मग भगवंत आपल्याला विचारतो की बाबा रे, मी इतकं सुंदर गीत तुझ्यासाठी या ठिकाणी गाऊन दाखवलेलं आहे, पण तू जर ते कधी ऐकणारच नाही तर तुझ्या जीवनामध्ये आनंद कसा काय प्राप्त होणार आहे? आनंद घन असून सुद्धा तुझ्या जीवनातली जी रडारडी आहे ती थांबवू शकणार नाही. आणि म्हणून ह्या भगवद्गीतेच्या अभ्यासातून माझ्या ठिकाणी नेमकं काय काय मला घडवायचं आहे आपल्या समोर आहे. या ठिकाणी की भगवद्गीता कोणी कोणी ऐकलेली आहे. एक आहे अर्जुनाने ऐकलेली आहे, कारण अर्जुनासाठीच ती भगवंतांनी सांगितलेली आहे. दुसरं आहे धृतराष्ट्राने ऐकलेली आहे, आणि तिसरं आहे संजयाने ऐकलेली आहे. आता संजयाने त्याचं वर्णन केलेलं आहे की जसजसं मी या अर्जुन आणि कृष्णाचा संवाद आठवतो तसतसं माझ्या अंतःकरणाला सतत आनंदाचं भरतं येत चाललेलं आहे. भगवद्गीता ऐकण्याचा परिणाम म्हणून माझं अंतःकरण जे आहे ते सतत आनंदाने उचंबळत आहे, असं त्यांनी स्वतःचं वर्णन केलेलं आहे. अर्जुन सांगतो भगवंताला की करिष्ये वचनम तव, की आता तुझं म्हणणं जे आहे ते मला पूर्ण पटलेलं आहे, आणि ह्यापुढे मी माझ्या मनाने काही करणार नाही, तर तू सांगतो त्याच पद्धतीने इथून पुढचं जीवन जगणार आहे. दुसरा तो सांगतो नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध्वा, की माझ्या मनातला जो काही मोह निर्माण झाला होता तो पूर्ण नाहीसा झालेला आहे. स्वरूपाची आणि कर्तव्याची जाण जी आहे ती माझ्या चित्ताला आता पूर्ण आलेली आहे, आणि हे त्याचं फळ मला मिळालेलं आहे. आणि धृतराष्ट्र जो आहे तो मात्र एवढं तत्वज्ञान दिव्य दृष्टी संजयाला देऊन भगवंतांनी त्याला ऐकवलेलं आहे व्यास महामुनींनी, पण तरी सुद्धा त्याला त्यातलं काहीही कळलेलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं खूप छान वर्णन केलेलं आहे. अहो ऐकिजेत असे की अवधारा, तव इया बोला निवांत म्हातारा, जैसा म्हैसा नुठी का पुरा, तैसा उगाची असे. की एखादा रेडा चिखलामध्ये पाण्यात बसल्यानंतर कितीदाही त्याला तिथून उठवण्याचा प्रयत्न करा, पण तो जराही हलत नाही. तसं एवढं तत्वज्ञान ऐकून धृतराष्ट्राच्या अंतःकरणातलं अज्ञान जराही हललेलं नाही. अज्ञानाच्या चिखलामध्ये तो म्हातारा तसाच बसलेला आहे.
मग गीताशास्त्राचा अभ्यास करून माझ्यामध्ये एवढाही फरक पडलेला नसेल तर धृतराष्ट्र आणि मी कसं झालो? आता धृतराष्ट्राचं वर्णन आहे, तो आंधळा होता. कशामुळे आंधळा होता? एक गोष्ट आहे की देहदृष्ट्या तो आंधळा होता, आणि दुसरी गोष्ट आहे मी माझ्याच्या बंधनात अडकलेला असल्यामुळे तो पूर्णपणे आंधळा झालेला होता. मग आता तुम्ही आम्ही सुद्धा कशात अडकलेले आहोत? आता चक्षूंनी पूर्णपणे आंधळे असून सुद्धा ज्यांचे ज्ञानचक्षू उघडलेले होते, असे गुलाबराव महाराज आपल्या विदर्भातलेच आहेत की नाही हो? आता ते पूर्ण डोळस होते, देहाच्या दृष्टीने आंधळे होते, पण विचारांच्या दृष्टिकोनातून, विवेकाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जे डोळे असून आम्ही पाहू शकत नाही ते डोळे जाऊन त्यांनी पाहिलेलं आहे. म्हणजे आतमध्ये असणारं तत्व जे आहे ते त्यांनी पूर्ण पाहिलेलं आहे. मग आता भगवद्गीता जी आहे ती आम्हाला कशासाठी आहे? तर ज्ञानचक्षु प्रदान करण्यासाठी. म्हणून या भगवद्गीतेतले सगळे विचार आमच्या समोर आहे. दुसरं आपल्या समोर मांडणी आहे की ज्यांना ज्यांना हा धृतराष्ट्र माझं म्हणत होता, ते माझं किती लोकांना तो म्हणत होता? दुर्योधनाला माझं म्हणत होता, दुःशासनाला माझं म्हणत होता, शकुनी मामाला सुद्धा काय म्हणत होता? माझं म्हणत होता. आणि त्याचं वर्णन या ठिकाणी डॉक्टर काकांनी प्रस्तावनेतच करून ठेवलेलं आहे की दुर्योधनाला तो माझं म्हणत होता, तर त्या दुर्योधनाचं वर्णन कसं आहे? तो मानी आहे, लोभी आहे, अन्यायी आहे, आणि इतके दुर्गुण ज्याच्याजवळ आहे त्याला तो माझं म्हणत होता. काय मांडणी आहे पहा की धृतराष्ट्र कोणाला माझं म्हणत होता. दुसरं आहे दुःशासनाला तो माझं म्हणत होता. त्या दुःशासनाचं वर्णन आहे तो कामी आहे, उन्मत्त आहे आणि अविचारी आहे, आणि त्याला तो माझं म्हणून कवटाळून बसलेला होता. तिसरं आहे शकुनी मामा जो आहे तो अत्यंत कपटी आहे. मग आता दुर्गुणांनी अत्यंत भरलेले असे जे 3 लोक आहेत आणि असे जे सगळे कौरव आहेत त्यांना माझं म्हणणारा या धृतराष्ट्राचं कधीतरी कल्याण होणार आहे का हो? मग व्यवहारामध्ये सुद्धा विवेक पाहिजे, कोणाला माझं म्हणावं आणि कोणाला माझ्यातून घालवावं, ह्याचा सुद्धा काय आहे तर विवेक या ठिकाणी केलेला आहे. आणि मग धृतराष्ट्रावर त्याचा परिणाम का नाही झाला भगवद्गीतेचा? कारण चुकीच्या लोकांना, दुर्गुण असणाऱ्या लोकांना तो स्वतःच समजत होता, म्हणजेच तो सुद्धा आंधळा होता. आणि आंधळा असल्यामुळे त्याचे ज्ञानचक्षु जे आहेत ते मी माझ्याच्या मोहाने आंधळा झालेला धृतराष्ट्र उघडू शकलेला नाही. मग भगवद्गीता ऐकून सुद्धा ज्याच्यावर किंचितही परिणाम होत नाही त्याला धृतराष्ट्र असं म्हणतात. आता माझ्यावर जर त्याचा परिणाम होत नसेल तर माझं नाव मी ठेवून घ्यायचं आहे. काय आहे? धृतराष्ट्र आहे. गंमत अशी आहे पहा, आपल्याला दुर्योधन अजिबात आवडत नाही. त्यानंतर आपण रामायण ऐकतो त्यावेळेला आपल्याला रावण सुद्धा अजिबात आवडत नाही. आपण आपल्या मुलांचे नाव कधीही दुर्योधन, दुःशासन किंवा रावण असे ठेवत नाही, पण आपण त्यांच्या रांगेत आहोत हे आपल्याला कळतच नाही. स्वभावाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपल्या आतमध्ये ते ठाण मांडून बसलेले आहेत हे मात्र आपल्या कधीही लक्षात येत नाही. संतांच्या सहवासात आपण जातो त्यावेळेला मात्र लक्षात येतं की वरुण रामाचा भक्त आहोत, पण गुण जर आतले आपण पाहिलेले आहेत तर ते सगळे कशाचे भरलेले आहेत? तर अभिमान, जास्तीत जास्त देहाभिमान आहे, सत्तेचा अभिमान आहे, सत्ते प्रत्येक गोष्ट भोगण्याचं आकर्षण आहे. ह्याचाच अर्थ आपण रावण नाही आहोत का? कारण रावणाजवळ ही सगळी गुणसंपदा होती. म्हणून असुरी संपदा ज्याच्याजवळ आहे त्याला माझं म्हटलं की आपल्या जीवनाचं आपणच काय करून घेतलेलं आहे तर मातेर करून घेतलेलं आहे. म्हणून 16वा अध्याय या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेला आहे की सुर संपत्ती, असुर संपत्ती, म्हणजे दैवी संपत्ती आणि असुरी संपत्ती. यामध्ये दैवी संपत्तीचा जो अधिकारी असतो किंवा जी त्याने कमावलेली आहे तो अर्जुनासारखा असतो, आणि जो अर्जुनासारखा असतो त्याला भगवद्गीतेतले तत्वज्ञान व्यवस्थित कळतं. आणि जो धृतराष्ट्रासारखा आहे, दुर्योधनासारखा आहे, दुःशासनासारखा आहे त्याला मात्र यातलं तत्वज्ञान कळण्याची अजिबात काय नाहीये, शक्यता नाहीये. मग भगवद्गीतेचा अभ्यास करत असताना, मोक्षाची या दिशेने वाटचाल करत असताना माझ्यातला जो अर्जुन सद्यस्थितीमध्ये ऑक्सिजनवर आहे, म्हणजे अर्जुनाचे गुण माझ्या ठिकाणी कसे आहेत
ऑक्सिजनवर आहेत, तर त्यांना धष्टपुष्ट करायचं आहे. आणि जे धष्टपुष्ट होऊन बसलेले दुर्योधन दुःशासन आहेत त्यांना मात्र आता तिथं काय करायचं आहे, त्यांना व्हेंटिलेटरवर पाठवून द्यायचं, त्यांना ऑक्सिजनवर पाठवून द्यायचं आहे. या पद्धतीने माझ्याच गुणांचं मी काय करायचं आहे या ठिकाणी, तर आधी पूर्णपणे स्वतःचे गुण ओळखायचे आहे. आणि ते गुण ओळखल्यानंतर समर्थ म्हणतात मनुष्याचं लक्षण एकच आहे आणि मनुष्य प्राणीच फक्त अवगुण त्यागिता जाती उत्तम गुण अभ्यासिता येती. जो अवगुणांचा त्याग करतो आणि उत्तम गुणांचा अभ्यासपूर्वक प्रयत्न करतो त्यालाच फक्त समर्थ रामदास स्वामी माणूस म्हणतात. अन्यथा माणसासारखे दिसणारे सगळे काय आहे तर पशुवत आहे. मग संत काय म्हणतात तिकडं तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे तर लक्ष दिलं पाहिजे की अवगुण जे आहे ते त्याग करता येतात प्रयत्नपूर्वक. पण काय आहे की रंगरूप आपण पालटण्याचा खूप प्रयत्न करतो पण अवगुण पालटण्याचा मात्र प्रयत्न करत नाही. आता पहा जिकडं तिकडं काय असतात कायाकल्प, शरीराचा रंग बदलून देणारे, केसांचं वळण बदलून देणारे, त्यानंतर ओठांची लाली बदलून देणारे, अशा कितीतरी ब्युटी पार्लर आपण इकडं तिकडं पाहतो. पण अवगुणांचा त्याग करून उत्तम गुणांचा संग करायचा असेल, ते आपल्याला अंगी बाणवायचे असतील तर त्याच्यासाठीचं ब्युटी पार्लर आहे सज्जनगड, आळंदी आणि शिवगड. म्हणून तिथे सगळ्यांना त्या ब्युटी पार्लरमध्ये मी आवर्जून आमंत्रण देते. दर महिन्याला शिबिर त्या ठिकाणी चाललेले असतात आणि सगळ्यांनी एक एकदा तरी येऊन त्या ठिकाणी काय करून घ्यावं, इकडं कायाकल्प आहे तिकडं एकदमच काय करून घ्यावं, विचार एकदम पालटून घ्यावे, विचारकल्प या पद्धतीने तिकडं यावं आणि सुंदर सुंदर असे विचार अंगीकार करून आपलं जीवन जे आहे ते अत्यंत संपन्न, सुंदर, आनंददायी असं करण्याचा प्रयत्न करावा. मग भगवद्गीतेचा अभ्यास अजिबात अवघड नाही. सगळ्या श्रोत्यांनी एक मुखाने आतमध्ये तसं म्हणायचं आहे की भगवद्गीता अतिशय सोपी आहे, मला त्याचा अभ्यास करायचा आहे आणि हा अभ्यास करून माझं स्वतःच्या जीवाचं कल्याण त्या ठिकाणी नक्की होणार आहे. अशा सकारात्मक दृष्टिकोनातून जर आपण याचा अभ्यास करायला सुरुवात केली तर आपल्याला त्यातलं काहीही अवघड वाटणार नाही. पण आधीपासूनच अरे बापरे ते सगळं अवघड आहे अशी जर समजूत स्वतःची करून ठेवलेली असेल तर सोपी असणारी गोष्ट सुद्धा अवघड होऊन जाते. अगदी छोटे छोटे प्रयत्न असतात. प्रवासाला जातो आपण आणि प्रवासाला जाताना जर सारखा विचार करत असू की अरे बाप रे अजून किती स्टेशन राहिलेले आहेत, आत्ताशी हे गेलं, आत्ताशी ते गेलं, या पद्धतीने जेव्हा विचार करतो तेव्हा तो एक तास इतका कंटाळवाणा होतो की विचारता सोय नाही. नेहमी प्रवासात असते म्हणून अनुभव की त्या ठिकाणी अतिशय कंटाळवाणं होतं. पण असा विचार न करता आता हे गाव गेलं का आता 5 मिनिटात येईलच दुसरं गाव, अगदी जवळ आलं, या पद्धतीचा जर विचार केला तर तो कालावधी जो आहे तो आनंदात जातो. तास तेवढेच लागतात. असा विचार केला तरी जेवढे तास लागायचे तेवढेच अकोला यायला लागणार होते आणि तसा विचार केला तरी जेवढे तास लागायचे तेवढेच अकोला यायला लागणार होते. पण एका विचारामध्ये दुःखाचा अनुभव आहे आणि दुसऱ्या विचारामध्ये आनंदाचा अनुभव आहे. मग विचारामुळे आम्ही दुःखी होतो हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत सद्विचार मी अंगी बाणवले पाहिजेत. सद्विचारां कमावण्यासाठी मी शिबिरांमध्ये गेलं पाहिजे, सद्विचारांसाठी मी सद्ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे. हे जोपर्यंत मी माझ्या मनाला समजून देणार नाही तोपर्यंत या अभ्यासामध्ये मला रुची वाटणार नाही आणि जोपर्यंत रुची वाटत नाही तोपर्यंत मग श्रवणाला जरी गेलं तरी सात्विक करमणूक म्हणून 1 तास आमचा तिथे छान जातो किंवा ते तत्वज्ञान ऐकण्याची अंतःकरणाची जर तयारी नसेल तर झोप आल्याशिवाय राहत नाही. आता आत्मतत्वाचं ज्या वेळेला वर्णन चाललेलं असतं त्यावेळेला एकनाथ महाराज म्हणतात की आत्मतत्वाचं जिथं वर्णन चाललेलं आहे त्यावेळेला अंतःकरण एवढं जागं पाहिजे साधकाचं की कशा पद्धतीने ते जागं पाहिजे ते त्याच्यासाठी एक दृष्टांत देतात की पहा, एक 2-2.5 वर्षाच्या मुलाला घेऊन एखादी भगिनी एखाद्या यात्रेला किंवा जत्रेत गेलेली आहे. आता यात्रा जत्रा जाऊ द्या, आपण म्हणूयात की मॉलमध्ये गेलेली आहे, गच्च भरलेला असतो, त्या ठिकाणी ती गेलेली आहे. आता तिथे विलोभनीय वस्तू अतिशय असतात, मुलालाही ते लोभ पडतो त्या वस्तू पाहण्याचं, आकर्षणात
पडतं ते मूल सुद्धा, आणि इकडे हिच्या मैत्रिणी भेटल्यामुळे ही सुद्धा गप्पामध्ये रंगून जाते आणि अशामध्ये त्या दोघांची ताटातूट होते. म्हणजे मुलाचा हात धरलेला सुटून जातो आईकडनं, किंवा मुलाने आईचा हात धरलेला असेल तर ते त्याचं बोट सोडून आकर्षक असणाऱ्या खेळण्याकडे निघून जातं. ज्या वेळेला त्या भगिनीच्या लक्षात येतं की आपलं मूल आपल्याजवळ नाही, त्यावेळेला तिच्या अंतःकरणाची कशी अवस्था होते आणि कुठलं वाक्य ऐकण्यासाठी तिचे कान अधीर झालेले असतात. एकच वाक्य ऐकण्यासाठी तिचे कान अधीर झालेले असतात की बाई तुझा मुलगा इथं आहे आणि तो सापडला आहे. हे वाक्य ऐकण्यासाठी तिचे कान जेवढे अधीर झालेले असतात तेवढे स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेण्यासाठी श्रवण चाललेलं असताना आपले कान अधीर पाहिजेत. पण आपल्यासमोर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो जेथील गौरव नेणे तयास ते भिंगुळ वाणे. जर त्याची चित्ताला आवडच नसेल ते आत्मतत्व जाणून घेण्याची तर नक्की झोप आल्याशिवाय राहत नाही. आणि झोप येत असताना जर आमचं श्रवण चाललेलं असेल तर त्याचे परिणाम काय होतात आपल्या समोर आहे की वक्ता एखादी गोष्ट छान आपल्या समोर मांडणी करत असतो, त्याचे 2 वाक्य आपण ऐकले, मध्ये डुलकी आली आणि त्यानंतर एकदम पुढचे 2 वाक्य ऐकले तर ती संगती लावता येते का हो आपल्याला? आणि मग असं तुटक तुटक श्रवण केल्यामुळे फुटक फुटक ध्यान होतं. समर्थांची आपल्या समोर ओवी आहे की तुटक मन एकवटले तेने फुटक ध्यान केले, ते कोणा उपयोगा आले सांगा स्वामी. की मन 12 वाटांनी धावणार आहे, तुटक तुटक पद्धतीने काहीतरी अर्धमर्ध श्रवण झालेलं आहे, त्याची संगती काही जुळवता येत नाही आणि श्रवणाला तरी आम्ही जातो म्हणून आमचा अभिमान फुललेला आहे, पण काही त्यातलं संगती लावता आली नाही आणि काही मला व्यवस्थित विचार करता आला नाही. तर मग इतके श्रवण करून तुम्ही काय प्राप्त केलेलं आहे? आणि म्हणून श्रवणाला बसताना आपल्या समोर काही गोष्टी मुद्दाम श्रवण भक्तीच्या द्वारे मांडण्यात येतात. संत आपल्याला सांगतात अजिबात न खाता पिता जर आपण श्रवणाला बसलो तर भुकेमुळे ग्लानी येते. भरपूर खाऊन श्रवणाला बसलो तर अति खाण्यामुळे सुस्ती येते. दोन्हीचा परिणाम काय होतो? झोप आल्याशिवाय राहत नाही. तिसरा एक आहे, कोणीतरी सांगतं म्हणून, मैत्रीण आहे जवळची, एकदा तरी गेलं पाहिजे म्हणून गेलं, पण आवडीने मात्र तिथं बसलेलं नाही, तरी सुद्धा चित्त त्या ठिकाणी 12 गावाला फिरून आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे शरीर एका ठिकाणी बसलेलं दिसतं पण मन मात्र कुठेतरी हिंडत फिरत असतं. त्याही वेळेला केलेलं श्रवण जे आहे ते माझ्या हितासाठी मला उपयोगाला आणता येत नाही. मग इतक्या पद्धतीने तिसरा एक भाग आहे की घरामध्ये भरपूर काहीतरी कष्ट करून आलेले आहोत. ते कष्ट कुठले आहे? तिकडचं कपाट इकडं हलवलं, तिकडचं कपाट तिकडं हलवलं. मंदाते म्हणतात की काही कामं नसल्यानं तर करमत नाही. मग एकाच ठिकाणी ठेवलेला जो सोफा सेट आहे ते सारखं सारखं बरं नाही दिसत, म्हणून इकडच्या कोपऱ्यातला काढायचा, तो तिकडच्या कोपऱ्यात न्यायचा. आता घराची तेवढीच मर्यादा आहे, कुठल्याही कोपऱ्यात ठेवलं तरी, पण ते सारखं तेच तेच बघून बरं वाटत नाही. मग अशा तऱ्हेचे शारीरिक कष्ट भरपूर करायचे, शरीर थकवायचं आणि मग श्रवणाला येऊन बसलो तर त्याचा परिणाम सुद्धा वक्ता सांगतोय आमचं झोपेत जातं सगळंच. आणि या पद्धतीचं जर श्रवण झालेलं असेल तर कितीही प्रवचन आणि कीर्तन आम्ही ऐकले तरी आत्मतत्व म्हणजे नेमकं काय, ते माझ्या आतमध्ये कसं शोधायचं आहे ह्याचं मला काहीही कळणं शक्य नाही. आणि म्हणून आत्मतत्वाचं श्रवण होत असताना अतिशय सजग अंतःकरणाने ज्ञानेश्वरीमध्ये आपल्यासमोर मांडणी केलेली आहे. ऐसेनी गभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे. सखोल विचार करण्याची अंतःकरणाला सवय लावली पाहिजे. गभीरपणे या शब्दाचा अर्थ आहे की स्वतःचाही तेवढाच अभ्यास त्या ठिकाणी असला पाहिजे, म्हणजे वक्ता काय बोलतो ते आपल्याला कळण्याची शक्यता आहे. नाही तर काहीच माहिती नाही आणि जाऊन बसलो तर त्या ठिकाणी काय मग नवीन येणाऱ्यांनी येऊच नाही का? अजिबात नाही, त्यांनी पण यावं, पण सजग अंतःकरणाने बसलं तर तो विषय जो आहे तो अंतःकरणाला कळायला सुरुवात होते. दुसरा आहे स्थिर अंतःकरणाने ऐकावं. आता दुसरा एक भाग आहे की स्थिर अंतःकरण. आता अंतःकरण अस्थिर कशामुळे होतो? अस्थिर गोष्टीमध्ये सतत चित्त अडकल्यामुळे अंतःकरण अस्थिर होतं. त्याला स्थिर तत्व जर कधी दाखवलंच नाही अंतःकरणाला तर कसं काय होणार आहे? आणि ते स्थिर तत्व दाखवण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वरीत आपल्या समोर सूचना आहे. काय सूचना केलेली आहे की या 18 प्रहारामध्ये
क्षणभर एक तू मला दे. आणि क्षणभर दे म्हणजे कसा देतो, की एक क्षणभर तरी तू असा विचार करून पहा की मी माझं असं काही नाही, तर फक्त भगवंत आणि मी असं दोघच जण एक क्षणभर, फक्त क्षणभर. जमतं का आपल्याला असं? अजिबात जमत नाही. आणि मग स्थिर तत्वाचा कधी विचारच केला नाही तर अंतःकरण अस्थिरतेतून कधी बाजूला होईल का? आणि अस्थिर अंतःकरणाला असलेल्या आनंदाचा अनुभव घेण्याची क्षमता नसते. स्थिर अंतःकरणामध्ये मात्र आनंदघन असणाऱ्या परमात्म्याचा शोध लागण्याची शक्यता असते. मग विकारांमुळे अंतःकरण अस्थिर होतं, अनित्य गोष्टीमध्ये अडकून पडल्यामुळे अंतःकरण अस्थिर होतं. आणि म्हणून या सगळ्या फापट पसाऱ्यातून स्वतःचं मन आधी आवरून कसं घ्यायचं, सावरून कसं घ्यायचं, याचं सगळं ट्रेनिंग देण्याचं काम भगवद्गीतेतले विचार आपल्या समोर करतात. आज आपली प्रस्तावना चाललेली आहे की भगवद्गीता मला कशासाठी ऐकायची आहे. तर इतक्या गोष्टी त्या ठिकाणी आमच्या समोर आहे की सद्यस्थितीमध्ये आम्ही अज्ञानात अडकलेले आहोत. असा जर कोणी प्रश्न विचारला की तुम्ही अज्ञानी आहात, तर आपल्या मनामध्ये सगळ्यांच्या येतं की आम्हाला कसं काय अज्ञानी म्हणतात बाबा हे संत सगळे, किंवा हे सगळ्या ग्रंथामध्ये आम्हाला अज्ञानी का बरं म्हटलेलं आहे? कारण आम्ही प्रत्येक जणांनी कुठली तरी डिग्री प्राप्त केलेली आहे. प्रत्येकाला कशाचं तरी ज्ञान आहे. भले डिग्री घेतलेली नसेल पण स्वयंपाकाचं ज्ञान आहे, पोहण्याचं ज्ञान आहे, शिवणकलेचं ज्ञान आहे, कितीतरी पद्धतीचे ज्ञान आमच्या ठिकाणी आम्ही विकसित केलेले आहे. क्रीडेचं ज्ञान आहे, कलेचं ज्ञान आहे, तरी आम्ही अज्ञानी कसं काय? मग आता अज्ञान म्हणजे नेमकं काय आहे? तर ज्याच्यामुळे स्वस्वरूपाचं ज्ञान होऊ शकत नाही त्याला अज्ञान असं म्हणतात. अशा अज्ञानाची एक व्याख्या आपल्या समोर आहे. आता समर्थांची एक अशी ओवी आपल्या समोर आहे. समर्थ म्हणतात की ज्ञान कशाला म्हणावं आणि अज्ञान कशाला म्हणावं, याचे दोन समज दासबोधामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितलेले आहेत. मग समर्थ म्हणतात त्रिकाला तिन्ही काळात काय घडणार आहे, भूत भविष्य वर्तमान, याची सिद्धी तुम्हाला प्राप्त झाली म्हणजे तुम्ही ज्ञानी झाले असं तुम्हाला वाटत असेल तर हे ज्ञान नव्हे. त्याचं उत्तर देऊन टाकलेलं आहे की हे ज्ञान नव्हे. अनेक पाककलेचं तुम्हाला ज्ञान झालेलं आहे, पण पाककला उत्तम माहिती झालेली आहे पण आत्मज्ञान झालेलं नाही, तर ते ज्ञान नव्हे. त्या सगळ्याला समर्थांनी हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे असं सांगितलेलं आहे. आणि मग ज्ञान म्हणजे नेमकं काय सांगितलेलं आहे? पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, असं पूर्ण सांगितलेलं आहे की स्वस्वरूपाची ओळख करून घेणे यालाच फक्त ज्ञान म्हणतात. आणि हे वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की डिग्र्या भरपूर मिळालेल्या आहेत परंतु सच्चिदानंद पदवी मात्र अजूनपर्यंत प्राप्त केलेली नाही. म्हणजे मी कोण झालेली आहे? तर अज्ञानी झालेली आहे. जेव्हा मी समर्थांची पहिली ओळ जेव्हा वाचली की पाहावे आपणासे आपण या नाव ज्ञान, उठले आणि आरशापुढे जाऊन उभी राहिले. म्हटलं किती सोपं सांगितलं समर्थांनी. पाहावे आपण असे आपण, आपल्या रूपाकडे आपण बघितलं की आपल्याला ज्ञान होईल. पण समर्थांकडे ज्या वेळेला गेले तेव्हा ते म्हणतात की रूपाने रूपाकडे पाहणे याला ज्ञान म्हणत नाही, तर रूप दिसत असून सुद्धा अरूप असणाऱ्या स्वरूपाकडे पाहणं याला ज्ञान असं म्हणतात. आता ज्ञानाच्या व्याख्याच आपल्या ठिकाणी आहेत. मग इथं आहे की अज्ञानाकडून ज्ञानाच्या प्रवासाकडे जाण्याचा प्रयत्न करणे, याच्यासाठी भगवद्गीतेचा अभ्यास तुम्हाला आम्हाला करायचा आहे. दुःख दशेकडून सुखरूपतेकडे जाण्याचा प्रयत्न करणे, याला भगवद्गीतेच्या अभ्यासाचं कारण आपल्या समोर दिलेलं आहे की सद्यस्थितीमध्ये तुम्ही आम्ही सुखी आहोत, दुःखी आहोत, परंतु सुखरूप मात्र आपण कोणी झालेले नाही. म्हणून सुख दुःखाच्या ओलांडून सुखरूपतेकडचा जो प्रवास करायचा आहे ते भगवद्गीतेतल्या विचारांमुळे होऊ शकतं. दुसरं आहे की अनित्य गोष्टीमध्ये सतत अडकल्यामुळे नित्य आनंदघन असणारे तुम्ही आम्ही दुःखात बुडालेले आहोत. म्हणून अनित्याकडून नित्याकडे जाणारे जे काही विचार आहेत ते प्राप्त करण्यासाठी म्हणून भगवद्गीतेचा अभ्यास आपल्या समोर दिलेला आहे. किती पद्धतीने सुंदर अशी मांडणी या ठिकाणी आपल्या समोर डॉक्टर काकांनी करून ठेवलेली आहे की भगवद्गीतेचा जो काही अभ्यास आहे तो तुम्ही आम्ही कशासाठी करायचा आहे. अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचंय, सुखदुःखाकडून सुखरूपत्वाकडे जायचंय. तिसरं आहे समर्थांनी आपल्याला दासबोधात सांगितलेलं आहे देहबुद्धीचे नाना धोके, की देहबुद्धीमध्ये तुम्ही आम्ही अडकून पडलेले आहोत. म्हणजे देह हेच माझं स्वरूप आहे,
मन हेच माझं स्वरूप आहे, प्राण हेच माझं स्वरूप आहे, अशी देहबुद्धी माझ्या ठिकाणी पूर्णपणे फोफावलेली असल्यामुळे तेच माझ्या दुःखाचं कारण आहे. संतांच्या सहवासात आल्याशिवाय या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून भगवद्गीतेचा अभ्यास कशासाठी आहे, तर देह तादात्म्याकडून आत्म्याच्या ऐक्याकडचा प्रवासाला भगवद्गीतेचा अभ्यास काय आहे, तो उपयुक्त आहे असं आपल्या समोर मांडलेलं आहे. दुसरं आहे की हे संपूर्ण जग जे आहे ते जग जसं दिसतं तसंच सत्य आहे असं तुम्हाला आम्हाला वाटत चाललेलं आहे. त्याला जगत तादात्म्य असं म्हटलेलं आहे. मग या जगत तादात्म्यामुळे सुद्धा तुम्हाला आम्हाला दुःखाचा अनुभव येतो. 15व्या अध्यायामध्ये आपल्या समोर आहे नरूपमस्येह तथोपलभ्यते. ते जग जसं तुम्हाला दिसतं तसं सत्य नसून ते पूर्णपणे आभासिक आहे. अहो पहा किती अवघड सांगितलं. ज्या देहाला मी समजून माझा व्यवहार चाललेला आहे तो देह मी नाही असा पहिला धक्का आपल्या समोर आहे. दुसरा धक्का आहे ज्या जगताला मी सत्य समजते आहे ते जगत सत्य नसून आभासिक आहे. आणि म्हणून हा अभ्यास जो आहे तो आम्हाला जगत तादात्म्याकडून ब्रह्म तादात्म्याकडे नेणारा म्हणून ठेवलेला आहे. या अभ्यासाने मला काय प्राप्त होणार आहे, तिसरं सांगितलेलं आहे मी करता आणि मी भोगता. प्रत्येक गोष्ट मीच करतो असं माझ्या ठिकाणी वाटत चाललेलं आहे. पण तोंडाने मात्र आपण म्हणतो की भगवंताच्या सत्तेशिवाय वाळलेलं पान सुद्धा हलत नाही असं एकमेकांना सांगतो. पण आपल्या जीवनात जे काही उदात्त भव्य असं काही घडलं तर माझ्यामुळे झालं, मी केलं म्हणून झालं असा अभिमान जो काही आहे तो आमच्या चित्ताला जडून जातो. आणि त्या अभिमानामुळे मी दुःख भोगते हे मात्र माझ्या लक्षात येत नाही. म्हणून भगवद्गीतेचा अभ्यास आपल्याला शिकवतो स्वकर्तृत्वाकडून ईश्वर कर्तृत्वाकडे कसं जायचं, त्या पद्धतीचा विचार कसा करायचा ते भगवद्गीता तुम्हाला आम्हाला शिकवते. त्यानंतर आहे की खूप जण की संतांवर काय करतात, आरोप करतात की या संतांनी सगळ्यांना टाळकुटे करून ठेवलं. भाषा कशी आहे पहा, की संतांनी काय केलेलं आहे, सगळ्यांना टाळकुटे केलेलं आहे. म्हणजे जगातले कामधाम सगळे सोडून देतात आणि भगवंताचं भजन करत करत नुसतं काय करत राहतात, टाळ वाजवत राहतात. आता पहा क्रिकेटची मॅच पाहताना 6-6 तास ज्या वेळेला टीव्ही पुढे सगळेजण बसतात त्यावेळेला काय चाललेलं असतं, कामधंदे सोडूनच तिथे बसलेले असतात. संगीताच्या मैफिलीमध्ये ऐकायला जातो आपण 4-4 तास, त्यावेळेला बाकीचे कामधंदे सोडूनच इकडे मनोरंजनासाठी आलेले असतो. पिक्चर पाहण्याच्या वेळेला आपण काय करतो, प्रवासाला जातो त्यावेळेला बाकीचे सगळे कामं दूर टाळून आपण इकडं आपली मौज मजा करायलाच जातो. त्यावेळेला ते काही चुकलेलं नाही. पण संतांनी मात्र थोडा काही काळ बाजूला राहून भगवत भजनामध्ये तुमच्या आनंद स्वरूपाकडे जाण्यासाठी म्हणून रममाण व्हा सांगितलं. तेव्हा मात्र आपण सगळेजण म्हणतो की त्यांनी संतांनी काय केलेलं आहे, संतांनी सगळं जगाचं वाटोळं करून ठेवलेलं आहे. कसे संतांवर आपण आरोप करतो की महत्वाकांक्षा त्यांनी शिल्लकच ठेवलेली नाही आणि म्हणून सगळं जग काय झालेलं आहे, वैराग्याच्या नावाखाली. आता वैराग्य येणं काही इतकं सोपं नाहीये बरं कोणाला. किती किती वर्ष, किती किती पिढ्या त्या भगवंताच्या नामामध्ये त्यांच्या गेलेल्या असतात. त्यावेळेला वैराग्य नावाची गोष्ट त्या घराण्यात जन्माला येणाऱ्या एखाद्या सत्पुरुषाला प्राप्त होते. 21 पिढ्यांचं आपल्या समोर उदाहरणं दिलेले आहेत की 21 पिढ्या रामनाम जप त्या ठिकाणी चाललेला आहे, रामाचं भजन चाललेलं आहे. आणि म्हणून समर्थांसारखा त्या ठिकाणी एखादा वैराग्यशील असा जन्माला येतो. मग ते वैराग्य येणं काही इतकं सोपं आहे का? पण वैराग्याच्या नावाखाली सगळे कामधंदे सोडून देतात, ह्या पद्धतीचे आरोप आहेत. आणि तोही सगळा आरोप भगवद्गीतेच्या माध्यमातून भगवंतांनी आपल्या समोर खोडून टाकलेला आहे. भगवंत स्वतः बोलतात की मला या जगतामध्ये खरोखरीच कर्म करण्याची काहीही गरज नाही, कारण कर्म माणूस काहीतरी मिळवण्यासाठीच करतो. मला मिळणार नाही असं काय आहे, श्रीकृष्णाला मिळणार नाही असं काय आहे, तरी तो म्हणतो की मी जर कर्म केलं नाही तर माझ्या मागून येणारे लोक सुद्धा ते करणार नाहीत. आणि म्हणून मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे. आणि म्हणून मी या ठिकाणी कर्म करत आहे. आणि म्हणून इथं आपल्या समोर आहे क्रियाशून्यतेकडून क्रियाशीलतेकडे नेण्याचा जो काही अभ्यास आहे तो या ठिकाणी आपल्या समोर मांडण्यात आलेला आहे. शेवटी अर्जुनाने सुद्धा स्वतःचं कर्तव्य सोडून दिलेलं होतं, म्हणजे क्रियाशून्यतेकडेच तो चाललेला होता की नाही. क्षत्रिय असून सुद्धा युद्ध करणार नाही असं जे त्याने सुरुवातीला म्हटलेलं आहे ते क्रियाशून्य तो व्हायला लागलेला होता. पण भगवंतानी मात्र त्याला
तुला ते करावंच लागेल असं समजून सांगून परत त्याला क्रिया करायला लावलेली आहे. म्हणून या ठिकाणी आम्हाला आळशी केलं जात नाही, तर आम्हाला स्वकर्तव्याची जाणीव देऊन परत आमच्या कर्माकडे वळवलं जातं. नंतर आहे की आसक्तीकडून अनासक्तीकडचा प्रवास करण्यासाठी म्हणून या अभ्यासाची तुम्हाला आम्हाला गरज आहे. बंधनाकडून मोक्षाकडे. आता आम्ही सगळेजण बंधनात पडलेले आहोत. ते बंधन कुठलं आहे? कल्पनेचं बंधन आहे. 3 बंधन आपल्या समोर सातत्याने ठेवले जातात. एक मी देह आहे, दुसरं जग सत्य आहे आणि तिसरं मी करता भोगता आहे. हे जे 3 काल्पनिक बंधनं आहेत, या बंधनातून सुटका करणारं जे शास्त्र आहे ते भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्या समोर या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे. मग ह्याचा अभ्यास आपण कशासाठी करायचा आहे असं 8-10 पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आणि ह्या अभ्यास करता करता जीव म्हणजे काय, जगामध्ये त्याने कसं वागायचं आहे, ईश्वर नावाचं तत्व नेमकं कसं आहे, ईश्वराचा आणि जीवाचा संबंध काय आहे, तो संबंध कशामुळे बिघडलेला आहे आणि जुळून येण्यासाठी परत जीवाला आता काय प्रकारची वैचारिक साधना करावी लागणार आहे, हे सगळे विषय भगवद्गीतेच्या अध्यायातून तुम्हाला आम्हाला शिकायचे आहेत. मला सांगण्याच्या निमित्ताने शिकायचे आहेत, तुम्हाला ऐकण्याच्या निमित्ताने शिकायचे आहेत, पण दोघांनाही काय आहे तर शिकायचेच आहेत. आणि असे सुंदर सुंदर श्लोक याच्यामध्ये आहेत. कुयोग जे बुद्धीला झालेले आहेत ते 2 अध्यायामध्ये पहिल्या कुयोगांचं वर्णन आहे की अर्जुनाचं निमित्त करून तुझ्या बुद्धीला इतक्या तऱ्हेचे कुयोग झालेले आहेत, तेवढे काढून टाकल्याशिवाय तुला त्या ठिकाणी पूर्ण आनंदाचा अनुभव येणार नाही आणि जीव ब्रह्मैक्याचा विचार करता येणार नाही. या पद्धतीने एक विचार प्रत्येक अध्यायाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि प्रत्येक अध्याय म्हणणं झाल्यानंतर आपण एक गोष्ट त्या ठिकाणी म्हणतो की ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे उपनिषत्सु, अशा गोष्टी त्या ठिकाणी प्रत्येक अध्यायानंतर आलेल्या आहेत. म्हणजे त्या ठिकाणी काय आपल्याला सांगितलेलं आहे की उपनिषदामध्ये जी ब्रह्मविद्या सांगितलेली आहे तीच ब्रह्मविद्या या भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायामधून प्रत्येक श्लोकाच्या माध्यमातून तुमच्या समोर अजून सोप्या पद्धतीने मांडलेली आहे. उपनिषदापेक्षा सुद्धा ब्रह्मसूत्रापेक्षा सुद्धा सोप्या पद्धतीने ती ब्रह्मविद्या जी आहे ती या ठिकाणी मांडलेली आहे. आणि ब्रह्मविद्येचा मनापासून अभ्यास केल्यानंतर अविद्या नावाची जी गोष्ट आहे ती तुमची आमची कमी कमी होत जाईल. जितकी ब्रह्मविद्या आतमध्ये स्थिरावेल तितकी अविद्या अज्ञान आमचं गळून पडेल. आणि अविद्या आणि अज्ञान गळून पडलं की जीव पूर्णपणे मोक्ष दशेला प्राप्त होईल, म्हणजे स्वस्वरूपाच्या आनंदाचा त्याला लाभ होईल. आणि असं स्वस्वरूपाच्या आनंदाचा लाभ होण्यासाठी उपनिषदात सांगितलेली ब्रह्मविद्या शिकून जीव ब्रह्मैक्याचा योग निर्माण होण्यासाठी भगवद्गीतेचा अभ्यास तुम्हाला आम्हाला करायचा आहे. परत भेटू उद्या संध्याकाळी 7 वाजता. जय जय रघुवीर. अतिशय सुंदर आणि ओघवत्या वाणीमध्ये भगवद्गीतेचा अभ्यास कशासाठी करायचा हे काकूंनी आपल्याला सांगितलेलं आहे. ही जी प्रस्थानत्रयी आहे अध्यात्मामध्ये, यापैकी छोटी प्रस्थान असलेल्या दशोपनिषदांचा अभ्यास हा आदरणीय इंगळे साहेबांकडे 10 वर्षापासून सुरू आहे. यावर्षी सुद्धा दिनांक 29/11/2018 ते 5/12/2018 या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी निमित्त ज्ञान सत्राचे आयोजन केलेले आहे. त्यामध्ये सगळ्यांना सादर आमंत्रण आहे. स्थळ ॲडव्होकेट शरद इंगळे यांचे घर, राऊतवाडी येथील निवासस्थान. वेळ सकाळी 7 ते 8:15 आणि सायंकाळी 6:15 ते 7:30. आदरणीय काकांचं सुद्धा त्या ठिकाणी प्रश्नोपनिषदावरती प्रवचन सुरू आहे, तर त्याचा सुद्धा सगळ्यांनी लाभ घ्यावा. उद्या सायंकाळी ठीक 6:30 वाजता सगळ्यांनी उपस्थित राहावे. धन्यवाद. सगळ्यांनी आरती झाल्याच्या नंतर प्रसाद घेऊन मग प्रस्थान करावे.
आदरणीय गीताताई सर्व शेवटी आता पसायदान सादर करतील, त्यानंतर प्रसाद घेऊन सगळ्यांनी प्रस्थान करा. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दानरे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरिताचे टिमिर जाओ विश्वस्वधर्म सोये पाहो. जो देवांची तो ते नाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेचे अनाच्छन मार्तंडचे तापहीन. ते सर्वांगी सदा सज्जन सोय रे हो तू. निंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी. दृष्टा दृष्ट विजये हो आवेची. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसावो. येणे म्हणे ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.